पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं डोंबाळवाडी गावामध्ये ही बैठक आणली. परवाच या राज्याचं एक धुरंधर नेतृत्व आणि ज्यांनी या बारामती भागाचा चौफेरपणाने विकास केला ते माझ्या विधिमंडळामधील सदस्य आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही निवडणूक ही खऱ्या अर्थानं एक वेगळ्या वर्गावरची निवडणूक. विकासाच्या माध्यमातून आम्ही आमदार आणि खासदार असल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जे जे काही चांगलं करता त्या ठिकाणी आपण सातत्यानं हा प्रयत्न करू. आणि हा प्रयत्न करत असताना सुविधा या लागतच असतात, त्या ठिकाणी अडचणी या निर्माण होत असतात. काळानुरूप काही बदल आपल्याला अपेक्षित असतात. आपल्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजेत, आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, शाळा या स्वच्छ असल्या पाहिजेत आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण पाणी हे मिळालं पाहिजे. यासाठी या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पंचायत समितीमध्ये हक्कानं गेलो तर ज्या छोट्या मोठ्या, कोणाला सायकल असेल, कोणाला पिठाची चक्की असेल, कोणाला पाठीवरचा फवारा असेल, अनेक प्रकारच्या योजना ज्या शेतीमध्ये जो धावपळ करतो, जो धडपड करतो. आता हे सांगितलं, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत आला तर तो न सुटणारा असा प्रश्न जगात असू शकत नाही. मी आमदार व्हायचं ठरवलं, काही जगातलं कोणी रोखू शकलं नाही. आपण ठरवलं की ते होत असतं. कुणीही ठरवलं, तुम्हाला ठरवलं. एखादा माणूस ज्याला योजना माहिती असते तो बायकोला बी घेतो, बापाच्या नावाने बी घेतो, पोराच्याही घेतो, त्याच्याही घेतो. म्हणजे ज्याला माहिती आहे, जो धडपड करतो, त्यानं एका एका घरात 4-4 योजना घेतो, 2-2 घरकुलं घेतो, 2-2, 3-3 प्रकारच्या योजना शेतीच्या असतील, ट्रॅक्टर असतील, कृषीच्या असतील. आपल्याला योजना ही माहिती असावी लागते. आणि गावामधल्या मंडळींनी पुढऱ्यांनी सुद्धा जे योजना आता गेली 8 वर्ष या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच लागू दिल्या नाही. आणि या निवडणुका होऊन या ठिकाणी आपले हक्काचे त्या ठिकाणी पदाधिकारी असले पाहिजे. आपण गेलं की आपला आता तिथं सगळा बाजार वनवाशी झालेला आहे. अधिकारीच कारभार बघतायत, अधिकारीच लुटमार करतायत. आणि ही परिस्थिती या राज्यामध्ये कधीही पाठीमागे नव्हती. पण हे चित्र का तयार झालं? गेले 8-9 वर्ष निवडणुकाच का घेतल्या गेल्या नाहीत? तर या देशामध्ये जी निवडणूक यंत्रणा आहे, ही यंत्रणाच यांनी लोकसभा विधानसभेला आपल्या ताब्यामध्ये घेतली. ईव्हीएम मध्ये प्रोग्राम सेट केला. तुम्ही दिलेलं मत हे निम्म्याला निम्म दुसऱ्याला गेलं. आणि मग तुम्ही आश्चर्याच्या ह्याच्यामध्ये गेला की असं घडू शकतं का? या डोंबाळवाडीमध्ये हे होऊ शकतं का? मग मत जर दिलंच असतं गावानं निम्म किंवा निम्म्यापेक्षा लीड, तर मग निम्म गाव जाऊन त्यांच्या दारामध्ये उभं राहिलं असतं. तिथं उभं राहायला जागा पुरली नसती. 1,08,000 काही थोडी मतं झाली. 1 नंबरचा उमेदवार कशाला बायको उभा करावा लागेल? एवढीच निवडणूक आहे, दुसऱ्या कुठल्याच गटात निवडणूक नाही. मग इथं काय कार्यकर्ते नाहीत का? याने सगळी मीडिया आपल्या त्या अदानीला विकली, आपल्या ताब्यामध्ये घेतली. न्याय व्यवस्था टाचेखाली चिरडलेली आहे. आणि मग आपल्यासाठी लढणारा कोण? उद्या तुम्हाला गुलामगिरीच केली पाहिजे, तुम्ही गुलामच असला पाहिजे. या उद्देशानं
या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा थोडा स्वाभिमान आहे. आपण लढतोय, मी सुद्धा लढतोय. मार्कडवाडीच्या लोकांनी बॅलेट पेपरवर एकदा मतदान घेऊन बघू दे, असं होऊ शकतं का? हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये का आला की आम्हाला बघायचंच आहे. मग तुम्ही ताणून उसातनं पोलिस घालून माणसं मारत असाल तर ते मताला येतील कशी? तुम्ही गुन्हे दाखल केले, माझ्यावरही गुन्हा दाखल केला. मग जर तुम्हाला आम्ही कागदावर खोटं मतदान घेतोय, बावला बावलीचं लग्न लावतोय, बावला बावलीच उचलून तुरुंगात नेऊन टाकायची, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे, हा लहान मुलांचा खेळ होता. आणि का आम्ही चेक करू नये? ज्याला कोणाला दिला असेल मतदान तोच येईल ना मतदान करायला. तर या माध्यमातून त्यांनी अशा पद्धतीनं मतदान केलं. म्हणून गेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण त्याची तपासणी केली, त्याचा प्रोग्राम चेक केला, सिलिंग कमिशनिंग आणि 100 लोडिंगच्या वेळेला प्रत्येक गोष्टी आपण बारकाईने बघितल्या. आणि मग त्याचे रिझल्ट तुम्ही बघितला असेल. सांगोला तपासली, मंगळवेढा तपासली, पंढरपूर तपासली, अकलूज तपासली. मग का निवडून आले नाही? आणि गावामध्ये आपल्याला माहित असतं ना कोण मत देतोय कोण नाही. एवढ्या छोट्या गावामध्ये काय ते लपून राहत नाही. आणि हे सगळं हे आपल्याला त्यांच्या पायावरती कोण 500 किलोमीटरवरनं बीडने येतो आणि इथं सगळे कुणी बाबा राजे असो कुणी असो चपलीपाशी उभा करत नाही. मोरे बापू असो कुणीही असो, ज्या के पाटलांनी निवडून आणलं किंवा ज्या मोहिते पाटलांनी त्याला आमदार केलं, सभागृहात शपथ घेतली सहकार वर्षीला स्मरून, म्हणजे हा शपथ सुद्धा घेतो. ते काय केलं? ज्याने ज्याने याला मत्ती केला त्यांना घोड रेड लावतो. आणि वकील साहेब कुठे गेले नव्हे, त्यानं तिथं शपथ घेतली मंदिरात त्या शेरे वस्त्या वाडीला. शपथ घेणारा माणसा एवढा लबाड आणि जगात त्याच्या एवढा म्हणजे संपलेला, ज्या वेळेला त्याचं सगळं संपतं त्याच वेळेला माणूस शपथ घेतो. आम्ही राजकारणामध्ये, अरे तुला रस्ता करण्यासाठी शपथ घ्यायची काय कारण आहे? तू 6 वर्ष काय करत होता? मी कधी आयुष्यामध्ये शपथ घेतली नाही तुम्हाला हा सभा मंडप देईन म्हणून. ते माझं कामच आहे, दिलंच पाहिजे. त्याच्यासाठी शपथ घ्यायची काय कारण आहे? प्रत्येक रस्त्याला शपथ घेतोय प्रत्येक. मग तू काय झोपला होता? सरकार तुझं काय गाडवं राखतंय? का बंद पडलंय? का चालत नाही? का निधी नाही? कुठं आहे तुझा निधी? कुठं आहे तुझा विकास? का करत नाही? काहीच केलं जात नाही. आणि ज्या वेळेला माणसाचं सगळं संपतं त्यावेळेलाच माणूस शपथ घ्यायला चालू करतो. आणि म्हणून त्याचं सगळं संपलेलं आहे. आम्हाला काय सुखासुखी आम्ही इथं आलो नाही किंवा आम्हाला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य होण्यासाठी म्हणून आलो नाही. बोरगावला गट होता, पोराला असा जिल्हा परिषद सदस्य करायचं असतं. माळीनगर होता, बोरगाव मध्ये माझं धानोरे गाव आहे, उघडेवाडी गाव आहे. आणि तिथं आरामशीर 8-10 हजाराच्या फरकानं होत होता. इकडे येण्याचे कारण काय? अर्जुन दादाला ईश्वरनगर होता, इकडे येण्याचे कारण काय आहे? त्याला इकडे येण्याची कारणच एवढं आहे त्याला, ह्या ज्या प्रवृत्ती आहे की तालुक्यामध्ये जे विष पेरून गेलेलं आहे 5-7 वर्षापूर्वी, हे आपल्या सगळ्याला बर्बाद करणार आहे. आणि म्हणून आम्ही तिकडून इकडे आलोय. त्याला कारणच एवढं आहे की तुम्ही सगळ्यांचंही मत होतं, पण त्याही पेक्षा सरदार लढले तर सैन्य लढेल ना. आम्हीच सामर्थ्यानं उभा नाही राहिलो तर मग तुम्ही कसं लढणार? म्हणून ही निवडणूक कुणा जातीची नाही,
किंवा खाली देऊ वर देऊ अमुक करू तमुक करू ही असली अजिबात निवडणूक नाही. काही जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी ही निवडणूकच नाही. ही जिल्ह्याच्या मुक्तीचं द्वार आहे, आपल्या अभिमानाचे आहे. उद्याची गुलामगिरी रोखणार आहे, नाही तर कोण रोखणार? आम्ही त्या सामर्थ्यानं लढतोय म्हणून ही रोखली जाणार आहे, नाहीतर उद्या रोखू शकत नाही. कुणाच्या तरी दारात जाऊन चपल्याजवळ उभा राहण्याची वेळ आपल्यावर जर आपण चुकलो की असं करू, जवळचा धरू लांबचा धरू अमुक करू तमुक करू, यासाठी ही निवडणूक नाही. ही निवडणूक तुमच्या सामर्थ्याची आहे, तुमच्या उद्याच्या भविष्याची आहे, तुमच्या लढाईची आहे. अनेक लढाया चढाया तुम्ही अनेक वर्षापासून केलेल्या आहेत आणि सत्ता असल्यानंतर, सत्ता आल्यानंतर जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, आमदार आहे, खासदार आहे, आपल्या घरचा अशा काय आपण सोन्याची कौलं मागतोय. म्हणून ही वेळ भयानक वाईट आहे. हा जिल्हा सामर्थ्यानं उभा राहतोय आणि आम्ही मोहिते पाटील कुटुंब असेल, आम्ही असेल, ह्या तुमच्या सगळ्याच्या भरोश्यावरती या ठिकाणी धाडसानं आलोय. आम्हाला काय जागा, यशवंतनगर जागा ओपन पुरुषासाठीच आहे, तिथं काय कुणी हे नाही. किंवा वेळापूरची जागा सुद्धा ओपन पुरुषासाठीच आहे. मला बायकोला उभा करावं लागलं. जिथं जी गरज आहे त्या ठिकाणी तिथं आम्ही लढण्यासाठी कुठेही मागं पुढं बघितले नाही, तडजोड केली नाही. आणि म्हणून तुम्ही समाज घटकामध्ये जात असताना, एवढी दुपारची वेळ असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात. आणि खरोखर हे गाव एक मुशी, कोण कुठेही जाऊ द्या, कोण गेला असेल, काय ती कारणं मी सांगत नाही, पण आपल्याला भविष्यामध्ये जर या गुलामगिरीमधून वाचायचं असेल, आपण या राज्याला दिशा देऊ, आपण या जिल्ह्याला दिशा देऊ. आणि या तालुक्यामधलं हे सामर्थ्य, बाकीच्या 8 गटामध्ये निवडणूक नाही, फार ही नाही, पण या गटामध्ये मात्र आपल्याला ताकदीनं उभा राहावं लागेल. जवळचा लांबचा नात्या गोत्या स्वतःचा बाप उभा राहिला तरी त्याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहण्याची निवडणूक आहे. आणि तुम्हाला बाकीचंही जी कामं सांगितली, तुमच्या त्या ह्याची कुरबावी रस्त्याची प्रमा काढलेली आहे आपण, राहिलेल्या ह्याची आजय सकटशी संपर्क साधा आणि डोंबळवाडी हनुमानवाडी रस्ता, त्याच्यासाठी 10 लाख रुपये. आणि डोंबळवाडी ही कुरबावी, दोन्ही रस्ते हनुमानवाडी आणि कुरबावी डोंबळवाडीकडून जाणार, त्याच्यासाठी 15 लाख रुपये. आणि भविष्यामध्ये मार्च तर आपण हे सांगड घालून याच्यासाठी 20 लाख रुपये दिले होते सभा मंडपातून, पण बापूराव म्हणजे एवढ्यात होत नाही, त्याला 40 लाख रुपये लागत आहेत. मार्चमध्ये आपण दोन्ही फंडातून, खासदार आमदार असेल, डीपीडीसी मधून असेल, कारण आता जिल्हा परिषदला गेलेला सदस्य हा डीपीडीसी वरून जातो आणि जिल्हा परिषदला त्याच्या हक्काचा निधी द्यावा लागतो. त्यामुळं कामं तर करू, कामं हे सातत्यानं आपली राहणारच आहेत. पण ही निवडणूक एक वेगळी आहे आणि ती आपलं तुपलं किंवा ही करण्याची नाही. आपल्याला सगळ्यांनी जेवढी मतं अर्जुन दादाला तेवढीच मतं जीवनला, म्हणजे एक मतात सुद्धा फरक होता. ही निवडणूकच एवढ्यासाठी महत्वाची आहे, कुणाच्या जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, किंवा आपल्या पै पाहुण्यासाठी रावळ्यासाठी सुद्धा नाही. कुणी असेल, तो आपला बाप असला तरी तो त्या बाजूने आपला शत्रू आहे हे समजून आपण सगळ्यांनी मतदान करावं. आपण सगळेजण आलात, थोडं आपल्या तालुक्यावरती दुःखाचं सावट आहे, पण तरी ही निवडणूक आहे. तुम्ही समोरच्या उमेदवाराचं बघितलं असेल, म्हणजे तिकडं अजितदादाचा अंत्यविधी चालू आहे,
आणि हा न्यूमध्ये बीडी अण्णा पाटलाच्या घरी मिटिंगा घेतोय, फेसबुकवर फोटो लोड करतोय. म्हणजे यांना कुणाचं काही पडलेलं नाही. आणि हा काय भविष्यात आपल्यासाठी करणार आहे, आणि हा करूच शकत नाही. म्हणून ज्या माणसाला संवेदना नाही, ज्या माणसाला हृदय नाही, ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये कुठलाही भाव नाही, आणि जो माणूस शपथ खातो, त्याच्या एवढा लबाड आणि भामटा बोगस माणूस या पृथ्वी तलावर असू शकत नाही. आणि म्हणून शपथ देतो म्हणजेच तो लबाड आहे. शपथ द्यायची गरजच काय, तुझ्या शब्दावर विश्वास असला पाहिजे, तुझ्या शब्दामध्ये ती ताकद असली पाहिजे. त्या शब्दात तुझा निघणारा शब्द हा जनतेला प्रामाणिकच वाटला पाहिजे. तिथल्या सगळ्या जनतेला तू बेईमान आहे वाटावं, आणि बेईमान असताना तो शपथ बेईमान माणूसच शपथ खाऊ शकतो. शपथ लोक घेतात म्हणजे तुझ्यावरचा विश्वास संपलेला आहे, त्याच वेळेला शपथ. आणि म्हणून मी सुद्धा गेली 35-40 वर्ष वेळापूर सारख्या गावाचं 20 वर्ष मी सुद्धा नेतृत्व करतोय. पण मी माझ्या आयुष्यामध्ये कशाची आणि कधी म्हणजे मलाही लोकांनी कधी शपथ घ्यायला लावली नाही. आणि ज्या वेळेला शपथ घेण्याची वेळ येते त्यावेळेला तुमचं सगळं काय विश्वास संपलेला आहे, तुमचं सगळं काय संपलेलं आहे. त्याच वेळेला अशी घटना घडू शकते. ती आपल्या तालुक्यामध्ये घडलेलं आहे. तुम्ही मग बाकीचं ओळखा. तुम्हाला काय चंद्र तारे सूर्य काय, माझं दिल्लीत सरकार आहे, माझं अमेरिकेत सरकार आहे, माझं अजून कुठं कुठं काय पुरलेलं आहे त्याचे नाही, ते आपल्याला सांगत राहतील. आपण सर्वजणाला आपल्या सर्वांचं, त्याबरोबर आमची नेते मंडळी साहेब असतील, मामासाहेब असतील, बाकी सगळे अतुल पाटील असतील, सगळीच कंपनी, लाता पाटील असतील, सगळेच या ठिकाणी राजाभाऊ असतील, आमची चर्चा असतील, सगळीच कंपनी या ठिकाणी आलेली आहे. नागेश सिंग मौली सगळीच आहेत, आता सगळीच आहेत. सगळीच तुमचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.